ओके. येस प्लीज. अजून कोणी कोणी सो व्हेरी वॉर्म गुड आफ्टरनून. जे ऑनलाईन मेंबर्स आहेत त्यांना माझा आवाज येतोय का? प्रथमेश, ओमकार. हो सर, हो सर. ओके, ग्रेट. सो लेक्चर आपले जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा तुम्ही माईक म्यूट ठेवा. तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तेव्हा हात वरती रेज करा. ओके. आणि त्यावेळेस मी कॅन्डिडेटला अनम्यूट करेल. ठीक आहे. सो बाय डिफॉल्ट तुम्हाला अनम्यूट नाही करता येणार आहे तुम्हाला. ओके, ग्रेट. सो चला सेशनला स्टार्ट करूया. ऑफलाईन मध्ये मेंबर कमी वाटतं. हा, 18 मेंबर पाहिजे. अनफॉर्च्युनेटली तेवढे मेंबर नाही आता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो वेलकम गाईज. व्हेरी वॉर्म गुड आफ्टरनून. सो माझं नाव दीपक कुमार आहे आणि या पर्टिक्युलर ट्रेनिंगसाठी मी तुमचा ट्रेनर असेल फॉर पायथन डेटा पायथन AIML बॅच. ओके. इथे खूप सारे कॅन्डिडेट ऑनलाईन आहे आणि लिमिटेड ऑफलाईन आहे, बट नो वरीज. सो आजचं जे सेशन आहे तर एक आपला बेसिक जनरल डिस्कशन असणार आहे आजच्या सेशनचं. अँड टुडे इज आवर ओरिएंटेशन प्रोग्राम. ओके. सो मी स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करूया रिगार्डिंग टुडेज सेशन. आज आपण लर्निंग करणार आहे, सो डोंट वरी. आणि उद्यापासून आपले रेग्युलर सेशन स्टार्ट होतील. तर आजची ही मीटिंग ही एक ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. जस्ट ओके. सो आजची जी मीटिंग असणार आहे ती एक जनरल डिस्कशन असेल की एक्झॅक्टली कोर्स काय आहे. त्या रिलेटेड टॉपिक वगैरे त्याची जी लिस्ट आहे ती आपण उद्या डिस्कस करणार आहे, सिलेबस वगैरे सर्वच पार्ट. सो आजचा एक वेलकम ओरिएंटेशनचा पार्ट आहे. सो समजून घेऊया आपण की एक्झॅक्टली या 90 डेजचा सिनेरिओ काय असणार आहे. ओके. व्हॉट आर द डिफरंट अपॉर्च्युनिटीज ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हॉट आर द ॲड ऑन पॉईंट्स जे तुम्हाला भेटतील. अँड या दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस इट ओव्हर. सेशन आज पूर्ण वेळ नसेल आपलं, तर रेग्युलर आपलं सेशन याच टाइममध्ये असेल, 2 ते 4, 4:30. 4:30ला आपली बॅच एंड होत जाईल. ओके, डेली बेसिस. सो बट आजची जी बॅच ती 1च तासाची असेल, 2 ते 3. आणि त्यानंतर मग आपण बॅचला आज क्लोज करूया. ओके, उद्यापासून रेग्युलर सेशन असते. कारण थोडा वॉर्मअप पण द्यावा लागतो तुम्हाला. पहिल्याच दिवशी घेऊन बसलं तुम्ही पळून जाल आणि आम्हाला ते लागत नाही, त्यामुळे. ठीक आहे. ओके. सो लाईक फर्स्ट लेट स्टार्ट विथ द पार्ट. ओके. होप सो सर्वांनी मला ऑलरेडी बघितलेलं असेल. ठीक आहे. तुम्ही रोटेगाव कॉलेजचे आहे का? MIT येवला. ठीक आहे. ओके. सो इथे काही MIT येवल्याची पण मुलं आहे, काही थिंक सो. येस. आणि MIT रोटेगावचे पण मुलं आहेत. ठीक आहे. 50-50 पार्टिसिपेंट्स आहे. नो प्रॉब्लेम. ग्रेट. सो प्रोबॅबली सर्वांनीच मला ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मी जास्त इंट्रोडक्शन वगैरे देत नाही. बट जे आपण लर्न करणार आहे त्या रिलेटेड थोडं आपण समजून घेऊया. ठीक आहे.
की एक्झॅक्टली हा ITR प्रोग्राम काय आहे आणि यातून तुम्हाला काय भेटणार आहे, प्लस असे कोणते कोणते पॉईंट आहे ज्यावरती आपण जास्त भर देणार आहे आणि लर्निंग कसं असेल आपलं. सो लेट स्टार्ट विथ दिस. ओके, मी आज एकच तास शिकवणार आहे. सो आय विल रिक्वेस्ट दॅट की आजच्या सेशनला टेक्निकल सेशन ठेवू नका, जस्ट एक जनरल टॉक असेल. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. So, very first, thank you so much for making a choice with us as a your ITR program. तर हा तुमचा 90 डेजचा ITR प्रोग्राम आहे जो आजपासून स्टार्ट होतो. ओके, आणि 31 ऑगस्ट पर्यंत हा प्रोग्राम असेल. ओके, तर आपले डेली जे सेशन्स असतील ते मंडे टू फ्रायडे होतील आणि त्यानंतर एक सेशन म्हणजेच सॅटर्डेचं जे लेक्चर आहे हे तुमचं सॉफ्ट स्किलचं लेक्चर असेल. ओके, सॉफ्ट स्किल म्हणजे काय? हा, नाही एक्स्ट्रा नाही, सॉफ्ट स्किल वेगळं. येस. हा, ज्यामध्ये बेसिकली आपण कम्युनिकेशन शिकतो. ओके, आता क्वेश्चन असा आहे तुमच्या माइंडमध्ये की आम्हाला कम्युनिकेशन शिकायचं काय जरूरत आहे, तुम्हाला तर चांगलं बोलता येतं आणि येवल्यापेक्षा रोटेगावची मुलं जरा चांगलेच बोलतात एवढं मला माहिती आहे. ओके, येवल्याचे नाही बोलते एवढे सध्या तरी, बट रोटेगावचे चांगले बोलतात. चांगला अनुभव घेतलेला आहे मी त्यांच्यासोबत. सो बेसिकली सॉफ्ट स्किल का हवंय त्याचं रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही थर्ड इयर, आता तुम्ही सर्व थर्ड इयरला आहे राईट, जाल थर्ड इयरला. सो तुम्हाला प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं असतं, जे एक्सटर्नल आहे त्यांच्यासोबत बोलायचं असतं. तर बेसिकली सर्वच कम्युनिकेशन हे मराठीत होत नाही, किंवा असं पण होतं की तुम्हाला मराठी पण बोलायला घाबरतात. मग आपले जे सेशन्स आहे मंडे टू फ्रायडे आपण टेक्निकल लेक्चर घेणार आणि सॅटर्डेला तुमचं सॉफ्ट स्किलचं प्रोग्राम असेल. तो प्रोग्राम 1 किंवा 2 तासाचा असेल, म्हणजे जास्त वेळ नाही तुम्हाला द्यायची, 1 किंवा 2 तास. ओके, आणि ते दर वीक मध्ये असेल. त्याचबरोबर काही त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज पण असतील, जसं तुम्हाला स्वतःबद्दल 5 मिनिटं बोलायचं असेल, किंवा लाईक रिझ्युमे प्रिपेअर करायचा असेल, किंवा स्वतःबद्दल काही माहिती क्रिएट करायची असेल, किंवा काही सर्वे असेल, काही एक जेन्युइन सर्वे सांगितला, टेक्निकल नॉन टेक्निकल, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा असेल. ओके, तर या पूर्ण ज्या ट्रेनिंग प्रोग्राम आहे यामध्ये सॉफ्ट स्किल तर शनिवारी असेल आपला, आतापासून तर शेवटपर्यंत, म्हणजे या वीक मध्ये पण सॉफ्ट स्किल असणार आहे. अँड इट विल बी कंटिन्यू विथ यू गाईज. ते कंटिन्यू ट्रेनिंग प्रोग्राम असेल. ओके, हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट असा आहे की तुम्ही जी लँग्वेज चूज केलेली आहे ती आहे पायथन. ओके, आता तुम्हाला पायथनचं नॉलेज किती हे मला माहित नाही, तुम्हाला पायथन किती येतं हे पण मला माहित नाही. ओके, बट जेव्हा आपण पायथन स्टार्ट करणार, देन आय विल एबल टू अंडरस्टँड की तुमची एक लेवल किती पायथनची. ओके, बट एक मी ओव्हरऑल असं पकडेल की तुम्हाला कोडिंगच येत नाही आणि आपण तिथून स्टार्ट करणार. सो आवर व्हेरी बेस्ट पॉइंट विल बी VS कोड इन्स्टॉलेशन. तिथून आपण स्टार्ट करणार आहे आपली जर्नी. तर VS कोड काय आणि त्याचा का बरं यूज करायचा मी तिथून स्टार्ट करेल. सो जर तुम्हाला VS कोड पण वापरता येत नाही तर तुम्ही लर्निंग करू शकताय तरी पण. ओके, हा झाला आपला नेक्स्ट पॉईंट. थर्ड पॉईंट इज दॅट वी हॅव प्लॅन समथिंग डिफरंट फॉर यू गाईज, लाईक व्हॉट वी आर प्लॅनिंग द लास्ट इयर द सेम वे, बट अजून थोडं डिफरंट प्लॅन करतोय आम्ही. प्लॅनिंग अशी आहे की 90 डेज मध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार, बट त्यासोबत तुमच्याकडून प्रोजेक्ट पण बनवून घेणार. ओके, प्रोजेक्ट बनवून घेणार म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट बनवायची आवश्यकता नाही, ऍटलीस्ट 60% प्रोजेक्ट तरी तुमचा बनला पाहिजे. कारण शेवट काय होतं, मुलं प्रोजेक्ट विकत आणतात. 8,000, 10,000, 12,000, 15,000 विकत येतात प्रोजेक्ट, अँड दॅट इज हाऊ दे क्लोज देअर इंजिनिअरिंग. ओके, तर आपल्याला ते नकोय. त्यामुळे तुम्ही ऑफलाईन असा किंवा ऑनलाईन असू द्या, वी विल मेजरली फोकस ऑन प्रोजेक्ट्स. आता त्या रिलेटेड तुम्हाला गायडन्स भेटेल, प्रोजेक्टचं टायटल कसं चूज करायचं, डेटा सायन्स सॉरी डेटामध्ये सॉरी पायथन AIML एक्झॅक्टली काय आहे हे आपण डिस्कस करणार. ओके, त्यामध्ये तुम्ही कोणत्या टाईपचे प्रोजेक्ट बनवू शकता. ऑलरेडी आता तुम्हाला पायथन झाले का मला माहित नाही तुमच्या सिलेबसमध्ये, पण जर तुम्हाला पायथन कोर झाला असेल तुम्हाला एक आयडिया असेल की याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होते, एक बेसिक आयडिया नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण बेसिक पासून स्टार्ट करणार. ओके, त्यानंतर एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की चालू सेशन्स मध्ये
मी रॅन्डमली काही क्वेश्चन्स विचारत जाईल. ओके, जर सपोज त्याचे आन्सर तुम्हाला आले तर ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू कम्युनिकेट विथ दॅट. बट तुम्ही आन्सर दिले तर तुम्हाला काही सरप्राईज गिफ्ट भेटतील आमच्या साईड. ओके, दॅट इज व्हॉट वी आर प्लॅनिंग. सो ॲटलिस्ट तुम्हाला भीती वाटते, तुम्ही काहीतरी तर बोलशाल. हा त्याच्या मागचा एक टार्गेट आहे. ओके, सो रॅन्डमली जर विचारलं तर घाबरू नका. जस्ट येत असले ठीक आहे, नसले तर इट्स ओके. Also, we are planning for mini hackathons and we are also planning for quiz competitions over here. आता त्याचं रिझन काय आहे? तर कंटिन्यू अभ्यास करून तुम्ही बोर व्हाल. मग त्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी घ्यायची, तुम्हाला थोडी गिफ्ट द्यायची. गिफ्ट इन सेन्स काही वाउचर्स जे तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉनवरून परचेस करू शकता ज्याचा यूज करून. तर असा एक ओव्हरऑल सिनेरिओ आम्ही प्लॅन आउट केलेला आहे. ओके, मॅक्झिमम आपले जे सेशन असतील हे 90% सेशन प्रॅक्टिकल असतील. प्रॅक्टिकल म्हणजे मी तुम्हाला इथे कोड करून दाखवेल, एंड टू एंड कोड. ओके, असा कोणताच पार्ट नसेल जो तुम्हाला त्यामध्ये माहीत नसेल. वी विल डिस्कस ईच अँड एव्हरी पॉईंट ओव्हर हिअर. प्लस पूर्ण वेळ आपला एक स्पीड असेल, मी तो स्पीड मेंटेन करेल. वी आर नॉट गोइंग टू चेंज द स्पीड ऑल्सो. ओके, सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला एक वेळेनंतर स्पीडमध्ये थोडा चेंज करायचा आहे. ओके, ग्रेट. त्यानंतर तुमचं जे सेशन आहे पुढे चालून ते 3 तासाचं कन्वर्ट होणार. किती तासाचं? 3 तासाचं सेशन असेल. आता सध्या 2 तासाचं आहे. आपण त्याला 2.5 करणार आणि मग मॅक्झिमम 3चा प्रयत्न करूया. बट सेशन 3 तासाचं असेल पुढे चालून. आता 1 महिना आपलं फक्त 2 तासाचं लेक्चर असेल. आता तुम्हाला कॉलेजला काय काय द्यावं लागतं हे आपण थोडं समजून घेऊया. बघा, ही रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, तुम्ही नंतर पण ती रेकॉर्डिंग बघू शकताय. नो प्रॉब्लेम विथ दॅट. ओके, सगळ्यात पहिलं आपल्याला द्यायचा असतो कॉलेजला रिपोर्ट. ITR रिपोर्ट म्हणतात त्याला. त्या ITR रिपोर्टचा एंड टू एंड फॉर्मॅट आपण दुसऱ्या महिन्यामध्येच कंप्लीट करणार मॅक्झिमम. म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये तुमची अजिबात धावपळ नाही होऊन देणार मी. सो आपण ITRचा रिपोर्ट खूप फास्ट कंप्लीट करणार. तो कसा जनरेट करायचा हे मी तुम्हाला सांगेल. GPT वगैरेच आपण वापरणार, प्रॉम्प्ट वगैरे सर्व मी प्रोव्हाइड करणार. सो रिपोर्ट खूप फास्ट क्रिएट होईल आपला. प्रोबेबली मी तुम्हाला एक वर्ड रिपोर्ट देऊन टाकेल, त्यात तुम्हाला मायनर अपडेट करायचे असतील फक्त. सेकंड टार्गेट आहे आपलं डेली डायरी रिपोर्ट. डेली डायरी म्हणजे काय? आता आज सपोज एक लेक्चर आपलं चालू आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये काय झालं, सपोज हे काय होतं तुमचं ओरिएंटेशन सेशन. मग तुम्ही काय लिहिणार की आज ओरिएंटेशन सेशन मध्ये आम्ही काय काय लर्न केलं. ओके, सो लाईक वी हॅव जस्ट डिस्कस रिगार्डिंग व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस ITR. ओके, व्हॉट आर द टेक्नॉलॉजीज वी आर गोइंग टू लर्न. ओके, व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज, अशा गोष्टी तुम्ही टाकणार त्याच्यामध्ये. उद्याचं लेक्चर काय असेल तर इंट्रोडक्शन टू लँग्वेज. मग पायथन काय आहे, त्याचं इन्स्टॉलेशन, ती लँग्वेज का आपण यूज करतोय, डेटा सायन्स किंवा AIML, त्यानंतर डेटा अनालिटिक्स याच्यामध्ये ही लँग्वेज का वापरली जाते. तुम्ही AIML चूज केलं त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे. ओके, दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू स्टार्ट. देन वी विल सी हाऊ टू राईट सम कोड लाईक व्हेरिएबल्स, फंक्शन्स, देन देन सेट, ओके, टपल्स, त्यानंतर लिस्ट, हे आपण डिस्कस करणार आहे की लाईक कशा प्रकारे क्रिएट करतात. फंक्शन, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट, ओके, स्टॅटिस्टिक, अनालिसिस, ओके, तर मॉडेलिंग. सो हे सगळे कन्सेप्ट आपण इन डिटेल बघणार आहे. वन्स वी हॅव डन विथ दॅट, ओके, देन द नेक्स्ट इज गोइंग टू बी टू स्टार्ट युअर प्रोजेक्ट. आता मी एक सजेशन असं करेल, व्हॉट वी आर थिंकिंग की प्रत्येकाने प्रोजेक्ट स्वतः बनवलं पाहिजे. हा आमचा प्लॅन आहे. तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, पण प्रोजेक्ट तुम्हाला स्वतः बनवता आले पाहिजे. का? कारण ITR त्यासाठीच असतो. प्रत्येकाने इथे पैसे भरलेले. येस ऑर नो? सो आता जर का तुम्ही पैसे भरताय, या पैशाचा तुम्हाला सदुपयोग करता आला पाहिजे. ITR 200 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 200 मार्क. हे तुमच्या स्वतःच्या हातातले मार्क असतात. पण मुलं काय करतात, हलगर्जीपणा करून ते 200 मार्क गमावतात. मग काही 100 पडतात, काही 110 पडतात. आपल्याला ते नको. मॅक्झिमम मुलांनी ITR कंप्लीट केला पाहिजे विथ गुड मार्क्स. पण त्याचबरोबर तुम्हाला प्रोजेक्ट स्वतःहून बनवता आला पाहिजे. मग आता क्वेश्चन असा आहे का, प्रोजेक्ट स्वतः बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल. तर ऑब्व्हियसली तुम्हाला लर्निंग अंडरस्टँडिंग हवी, बरोबर की नाही. जे शिकताय त्याची अंडरस्टँडिंग हवी. तर मी शिकवताना मराठीत शिकवेल पूर्ण डिटेलमध्ये. आपण एकापेक्षा जास्त एक्झाम्पल घेणार प्रॉपरली.
तुम्हाला प्रत्येक गोष्ट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण डिस्कशन करणार, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. जे ऑफलाईनचे मुलं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. जे ऑनलाईन आहे त्यांनी फक्त हात वरती करायचा, मी अनम्यूट करेल आणि मग तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकताय. एक पॉईंट तुम्ही 10-10 वेळेस जरी रिपीट केला तरी चालेल. म्हणजे मला विचारलं की नाही दीपक समजत नाही, अशा केसमध्ये तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आय विल एक्सप्लेन यू मॅक्झिमम टाइम हाऊ मच यू वॉन्ट. ओके. मध्ये मध्ये तुम्हाला आळस पण येऊ शकतोय. तर अशा केसमध्ये मी सजेस्ट करेल जे ऑफलाईन ऑनलाईन आहे त्यांनी सोबत चॉकलेट, कॅडबरी, कुरकुरे, कोणत्याही प्रकारचा खाद्यपदार्थ ठेवलं तरी चालेल. ओके. जे घरी येते काय कांदा पोहे करून खातील, पण इथले पोरं आहे त्यांना प्रॉब्लेम. तर तुम्ही सोबत बिस्किट वगैरे आणत चला. पाणी आहे आपल्याकडे, ते गरम थंड कसं पण आहे. ओके. म्हणजे आंघोळीचं कडक पाणी आहे, ते काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. जे ऑफलाईन आहे त्यांनी मस्त पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवायची आणि जे ऑनलाईन आहे त्यांना काही प्रॉब्लेमच नाही. ते घरीचे विचारे. ठीक आहे. त्यांना वाटेल तेव्हा उठतील, लेक्चर चालू असतील चालत चालत जातील, पीत येतील. ओके. ते चहा पण पिऊ शकता घरी बसून, आता पण पितील काही दुपारी एवढं उन्हाचं. बट जे ऑफलाईन आहे त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट, तुम्हाला वाटलं ताण लागली जायचं पाणी पिऊन यायचं, परमिशन घ्यायची जरूरत अजिबात नाही. ठीक आहे. त्यानंतर 4-1 वाजता चहावाला येत राहतो आपला, चहा घेत चला, काय प्रॉब्लेम. ऑनलाईन वाल्यांना ती फॅसिलिटी नाही, कारण इथे मी चहा नाही देऊ शकत, तर तुम्हाला तुमचंच करून प्यावं लागेल. ओके. त्यानंतर आता बघा, आपण हे तर तुम्हाला समजलं की आपला प्रोग्राम असेल 4 ते 2 ते 4, मॅक्स टू मॅक्स 4:30. त्यानंतर या पूर्ण आयटीआर प्रोग्राममध्ये 90% आपण प्रॅक्टिकल करणार आहे. 90% म्हणजे मी इथं लाईव्ह कोड करणार, कुठून कोड वगैरे माझ्याकडे फक्त माझ्या नोट्स असतील, कारण ते आवश्यक आहे. ओके. कारण सगळं डोक्यात राहत नाही. खूप साऱ्या लँग्वेजेस शिकवायच्या असतात बाहेर पण, कॉलेजेसमध्ये इकडे तिकडे. सो माझ्याकडे माझ्या नोट्स आहेत. मी तुम्हाला सेम नोट्स 8 दिवसा आधी देणार. म्हणजे आजचं जे लेक्चर आहे, उद्याचे लेक्चर होणार त्याच्या नोट्स तुम्हाला आधीच भेटतील. म्हणजे इव्हन मी ह्या वीकच्या आणि पुढच्या वीकच्या सगळ्या नोट्स तुम्हाला देऊन ठेवणार आहे. आणि त्या नोट्स डेली बेसिसवर असेल, डे 1, डे 2, डे 3, डे 4, त्या नोट्स त्या नावाने असतील. म्हणजे त्याने काय होईल, तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार. ओके. या नोट्स तुम्ही स्वतः रीड कराल, समजून घ्याल आणि नेक्स्ट लेक्चरसाठी प्रिपेअर होईल. कारण की काय प्रॉब्लेम होतो, मुलं शिकती का बरं नाही किंवा त्यांना बोर का बरं होतं, कारण की सडनली काही पण स्क्रीनवर येतं. मग एक तर तुम्हाला खूप टेन्शन येतं. मग टेन्शनमध्ये काही खातात, काही झोपतात, काही काही करत नाही. आपल्याला हे नको आहे. आपल्याला काय हवंय, की तुम्हाला डेली काय होणार आहे, हे मी जाण्याच्या आधी पण सांगेन. आणि वीकमध्ये आपण एक रिकॅप पण घेणार, की आपण काय काय शिकलो. ओके. सो अर्ध्या तास रिकॅप राहील. प्लस दररोज सेशन चालू झाला का लास्ट लेक्चरमध्ये काय शिकलो त्याचा रिकॅप असेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस मला लास्ट पार्टचं तुम्हाला क्लिअरन्स देणं इम्पॉर्टंट आहे. कारण मॅक्झिमम मुलं विसरतात आणि जेन्युइन आहे, कोडिंग कोणाला आवडत नाही. ठीक आहे. हेच जर मूव्ही असता तर प्रत्येकाला आवडला असता, पण कोडिंग हे तर आवडत नाही. अजून एक असं आहे, जे ऑफलाईनमध्ये मुलं इथे, तर इथे आपली लॅब आहे. ठीक आहे. 4:30 वाजता 4 वाजता आपलं लेक्चर सुटलं तर तुम्ही लॅबमध्ये बसू शकताय 6 वाजेपर्यंत. आणि सकाळी 9ला जरी आलात तरी पण चालेल प्रॅक्टिसला. 9 ते 11:30 वाजेपर्यंत, 9 ते 11 वाजेपर्यंत बॅच चालू राहते इथे. तुम्ही 11 वाजेपर्यंत बसू शकताय. परत 11ला जाल, 2ला याल, संध्याकाळपर्यंत इथंच प्रॅक्टिस करा. काहीच प्रॉब्लेम नाही. जे ऑनलाईन मुलं आहे, मी रिक्वेस्ट करेल की तुमच्याकडे लॅपटॉप असणं मॅन्डेटरी आहे. कारण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जर लॅपटॉप नसेल तर तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करावी लागेल. पण प्रॅक्टिस करावी लागेल. का? मी सांगतो. मी आता स्क्रीन शेअर करतोय. ऑनलाईन मेंबर स्क्रीन दिसल्यानंतर सांगा. दिसते का स्क्रीन? तुम्ही चॅटमध्ये पण मेन्शन करू शकताय. जे ऑनलाईन आहे ते. स्क्रीन दिसते का? येस, व्हेरी गुड. सो ओके, ग्रेट. सो इथे लेट मी लॉग आउट. सो आम्ही तुम्हाला एक एलएमएस सिस्टीम देणार आहे. ओके. ही एलएमएस सिस्टीम तुम्हाला लाईफ टाईम तुमच्या सोबत राहील. हिच्यामधून तुमचा डेटा कधी डिलीट नाही होणार.
ITR चालू असो बंद असो कधीच डिलीट नाही होणार. ओके, तो फिक्स असेल कायमस्वरूपी. लेक्चर संपले वर्ष हा डेटा असाच राहील इथे. सो तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल, तो मेलवरती. ओके, सो प्रत्येकाने जी मी लिंक शेअर करेल तिच्यावरती जायचं आणि लॉग इन म्हणायचं. सिम्पल आणि सोबत. इथे तुम्हाला 2 कोर्सेस दिसेल, सॉफ्ट स्किलचा एक कोर्स आणि मशीन लर्निंगचा एक कोर्स, AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. त्यानंतर तुम्हाला इथे जस्ट कंटिन्यू लर्निंग करायचंय. सो तुम्हाला LMSचं असं पॅनल दिसेल. इथे वरती तुम्हाला सेशन्स व्ह्यू होतील आणि तुमची अटेंडन्स पण इथे दिसेल, तुम्ही प्रेझेंट होता का ऍबसेंट होता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची जरूरतच नाही. तुम्हाला समजेल की तुम्ही किती दिवस प्रेझेंट होता. हीच अटेंडन्स तुमच्या स्टाफला पण लॉग इन मध्ये दिसते त्यांच्या पोर्टलमध्ये. सेम तिकडे तसंच. कॉलेजचा एक ID आहे, त्यांना ती पोर्टल दिसून जाते तिकडे. ओके, त्याचबरोबर तुमचे डेली शेड्यूल राहतील. तुमचे लेक्चर्स कधी कधी किती किती वाजता आहे, टायमिंग वगैरे सर्व असेल. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचे काही काम नाही, लक्षात ठेवायचं काही काम नाही. फक्त इम्पॉर्टंट असं आहे की जे ऑनलाईन वाले त्यांनी तू मीटिंग लिंक जॉईन करायची, जे ऑफलाईन वाले असेल त्यांनी ऑफलाईन लेक्चर करायचं. ओके, त्यानंतर इथे लेफ्ट साईडला बघा आउटकम्स, म्हणजे तुम्ही काय काय शिकणार याच्यामध्ये. त्यानंतर तुमचा करिक्युलम डे 1, डे 2, डे 3 हे सगळं इथं प्रॉपर मेन्शन राहणार. ओके, एंड पर्यंत जेवढे तुमचे डेज आहे सर्व एंड टू एंड इथे असतात की तुम्ही काय काय शिकणार. प्री रिक्वेस्ट आहे, सपोज तुम्हाला काही लेक्चर व्हिडिओज आम्ही शेअर करू प्री रिक्वेस्ट मध्ये, तुम्ही ते बघू शकताय. इथे जास्त करून देतात मी युट्यूबचे, गुगलचे, सुमितचे लेक्चर देईल, समिट्स. ओके, सो समिट्स काय असतं माहिती का, बघा गुगलची किंवा वर्ल्डमध्ये ज्या IT कंपन्या असतात ना त्यांची कॉन्फरन्स होत असते, ती फ्री असते कॉन्फरन्स. काही काही पेड असतात, जसं ₹1000 भरायला कॉन्फरन्स लिहा. तिथे खूप सारे मेंबर्स त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड डिस्कशन करत असतात. तर गुगलचं एक समिट्स असतं ज्याला IO म्हणतात, IO समिट्स. सो हे जे IO समिट्सचे जे आहेत यांच्यामध्ये तुम्हाला हे समजेल की AIML यूज कसं होत आहे. ओके, त्याचा एक्झॅक्ट मार्केटमध्ये इम्पॅक्ट काय. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये समजतात. तर याचे व्हिडिओज मी इथे शेअर करेन. तुम्हाला काहीच नाही, या लिंकवरती क्लिक करायचं, ते लगेच नवीन टॅबमध्ये ओपन होऊन जाईल. यू डोंट नीड टू बी वरी अबाउट इट. ओके, त्यानंतर तुम्हाला असाइनमेंट असतील ज्या तुम्हाला सबमिट करायच्या असतात. असाइनमेंट सबमिट केल्यानंतर त्या चेक केल्या जातील आणि इथे तुम्हाला असाइनमेंटला मार्क्स भेटतील. ओके, त्यानंतर दुसरं असं असेसमेंट, जे कोणालाच आवडत नाही. म्हणजे एक्झाम, टॉपिक संपला का एक्झाम, टॉपिक संपला की परत एक्झाम. इथे हा रिझल्ट आहे, हा रिझल्ट तुमच्या स्टाफला पण दिसेल. इथे पण तुम्हाला रिझल्ट दिसेल. सपोज तुम्ही एक्झाम दिली, आता मी फेल झालोय तो बघा काय. ओके, पण इथे तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल की लाईक हा रिझल्ट आहे. ओके, आणि याचा पेपर पण तुम्हाला इथे दिसेल. त्याला तुम्ही फुल स्क्रीन पण करू शकताय. आलेला क्वेश्चन तुम्ही वाचू शकता, करेक्ट काय होतं, इनकरेक्ट काय होतं. यू कॅन जस्ट सी दॅट. ओके, यू कॅन जस्ट सी. आणि स्वतः आपलं पोर्टल आहे, इट्स नॉट परचेस्ड. हे आमचं स्वतःचं बनवलेलं पोर्टल आहे. सो तुम्हाला काही सजेशन वाटतं, इथं लाल, निळा, हिरवा, पिवळा कलर हवाय, तुम्ही आम्हाला सांगू शकताय. आम्ही टीम सोबत डिस्कस करून थोडा अपडेट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, त्यानंतर डेली क्लास रेकॉर्डिंग, जशी आता ही रेकॉर्डिंग चालू आहे आपली. ओके, आता अनफॉर्च्युनेटली आज मी ऍक्च्युली आम्ही प्लॅन परचेस केला, बट ह्या प्लॅनचं पेमेंट आहे ना हे पेंडिंग मध्ये गेलंय. त्यामुळे ही मीटिंग 40 मिनिटाची आता चालू आहे. बट नंतर आपली मीटिंग अनलिमिटेड असेल. ओके, आणि तुम्हाला रेकॉर्डिंग सगळे इथे दिसते. ओके, सर्व रेकॉर्डिंग तुमच्या असतील आणि या रेकॉर्डिंग कायमस्वरूपी असतील. तुम्हाला रेकॉर्डिंगची लिंक कायमस्वरूपीची मिळेल, सो डोंट वरी अबाउट. त्यानंतर नोट्स. ओके, तुम्हाला आमच्याकडून स्टडी मटेरियलच्या नोट्स भेटतील या टाईपमध्ये. ओके, सो इथे तुम्ही ओपन म्हटलात का ते ओपन होऊन जाईल. हे नका बघू, या नोट्स नाही, हे सॅम्पल डेट. ओके, सो इथे तुम्हाला नोट्स भेटतील. ओके, सो जसे जसे आपले लेक्चर पुढे पुढे जातील तसे नोट्स वाढत जातील तुमच्या. ओके, आणि लास्ट राहील फीडबॅक. सो तुम्हाला जी जी ट्रेनिंग झाली तिचा फीडबॅक सबमिट करायचा राहील. जसं आता आजचा डे झाला ना, मग डे 1 तुम्हाला कसा वाटला, त्यामुळे तुम्हाला काही इम्प्रोव्हायझेशन लागतं का, हे सर्व सर्व या फीडबॅक फॉर्म मध्ये असेल, जो तुम्हाला सबमिट करायचा. क्लिअर सर्वांना. ओके,
तर हा एक LMS सिस्टीम आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल. तुम्हाला एक आयडिया आली असेल की तुमच्याकडे सगळंच अवेलेबल राहील. तुम्हाला कुठेही इकडे तिकडे नोट्स टाकायची जरूर मेसेज करायची जरूरत नाही की सर नोट्स कुठे काय, सगळं LMS मध्ये भेटेल तुम्हाला. सो यू डोंट नीड टू बी वरी अबाउट इट. ओके, क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड. सो त्यामुळे तुमची अटेंडन्स वगैरे सर्व इथेच लागल्या जाईल. ओके, एव्हरीथिंग विल बी हिअर. कोणतीही गोष्ट अशी बाहेर नसणार. ओके, सर्व सर्व गोष्टी तुमच्या इथेच अवेलेबल असतील. ओके, येस. आता या व्यतिरिक्त अजून काय काय तुम्हाला लर्निंग करायला भेटेल? सगळ्यात पहिलं आम्ही तुम्हाला गिटअप शिकवणार. ओके, हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट वी आर गोइंग टू टीच यू गिटअप. सेकंड असेल आम्ही तुम्हाला डॉकर शिकवणार. ओके, डॉकर इज अ टूल विच इज बेसिकली यूज फॉर द प्रोजेक्ट मॅनेजमेंट. त्याचबरोबर चे काही अजून टूल शिकवतात जसं क्लॉड इंजिनिअरिंग. आम्ही तुम्हाला क्लॉडचा पार्ट शिकवणार की क्लॉडचा यूज करून तुम्ही प्रोजेक्ट कसे बनवू शकता, डॉक्युमेंटेशन कसे बनवू शकताय. त्याचबरोबर जीपीटी किंवा जेमिनाय, ओके, यांचा इंटरफेस कसा क्रिएट करायचा विथ युअर बॅक एंड पायथन AIML मॉड्यूल्स. ओके, सो आपण ओपन LLM चे मॉडेल्स यूज करणार आहे. ऑब्विसली तुम्हाला ते लर्न करावेच लागणार. ओके, सो वी आर जस्ट गोइंग टू लर्न दोज मॉड्यूल्स ऑन हिअर. सो एक समराईज पार्ट जर सांगायचं झाला तर ओव्हरऑल तुम्हाला इथे AIML प्लस गिट प्लस डॉकर प्लस वी आर गोइंग टू हॅव अन असाइनमेंट. ओके, त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला नोट्स भेटतील LMS मध्येच. ओके, त्याचबरोबर ज्या तुमच्या क्विज कॉम्पिटिशन्स किंवा ज्या स्पेसिफिकली काही आउटडोर इव्हेंट्स असतील, ओके, किंवा काही इनडोर इव्हेंट असतील, अशा स्पेसिफिक इव्हेंटला तुम्हाला गिफ्ट वाउचर्स पण मिळतील. ओके, जे जे पार्टिसिपेट होऊन फर्स्ट रँक येईल त्यांचा, फर्स्ट सेकंड थर्ड. सो वी आर गोइंग टू शेअर सम गिफ्ट हॅम्पर्स ऑल्सो. ओके, सो ज्याचा यूज करून तुम्ही नंतर परचेसिंग करू शकता Amazon किंवा फ्लिपकार्ट वरती. सो वी आर गोइंग टू प्रोव्हाइड द कुपन्स फॉर यू गाइज विच आर गोइंग टू बी द गिफ्ट कुपन्स. ओके, येस. सो अजून एक खूप महत्वाचं आहे की तुमच्या पॅरेंट्सचा एक ग्रुप क्रिएट केला जाईल ज्यामध्ये तुमची डेली अटेंडन्स टाकल्या जाईल. ओके, म्हणजे आता तुमची जी बॅच आहे तर ही टोटल 55 कॅन्डिडेटची बॅच आहे. ओके, तर ह्या 55 कॅन्डिडेटमध्ये सर्व कॅन्डिडेटचे पॅरेंट्स तुमच्या ग्रुपमध्ये असतील, त्या ग्रुपमध्ये, आणि त्या ग्रुपमध्ये अटेंडन्स आम्ही सेंड करणार. प्लस तुमच्या पॅरेंटला दर शनिवारी कॉल केले जाणार की तुमचा मुलगा मुलगी किती दिवस आले होते आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. ओके, हा परफॉर्मन्स तुमच्या अटेंडन्स, तुमच्या सिलेबस सबमिशन म्हणजेच असाइनमेंट्स तुम्ही ज्या दिलेल्या आहे, तुम्हाला ज्या असाइनमेंट दिली, ज्या टेस्ट तुम्ही कंडक्ट केल्या, याच्यावरून एक समराईज पार्ट राहील की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. अँड नाव द व्हेरी इम्पॉर्टंट, आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट देणार. ओके, सपोर्ट देणार म्हणजे आम्ही कोड नाही करणार, कोड तुम्हालाच करायचा आहे, पण त्याच्यासाठी जे इसेन्शियल पार्ट आहे तो लागेल. तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट क्रिएट करणं, PPT, वर्ड फाईल, त्याची रिपोर्ट, हे कसं करायचं हे आम्ही शिकवणार. प्लस प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रोजेक्टवर काम चालू करून द्यायचं. हे मी का सांगतोय, आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. दरवर्षी मुलं प्रोजेक्ट विकत घेतात मॅक्झिमम. जशी इथं बसलेले यापैकी सपोज मॅडमनी बनवला, याने प्रोजेक्ट बनवला, पण सपोज तुझं नाव काय बेटा, ओम. सपोज ओमने प्रोजेक्ट विकत घेतला, काही फायदा आहे का त्याचा? काही फायदा आहे का? नाही, राईट. तर इथे हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण कुठेतरी सॉर्ट आउट करणार. सो माय फोकस विल बी टू सॉर्ट दिस प्रॉब्लेम विथ यू गाइस. ओके, अजून एक पार्ट असा आहे की सॉफ्ट स्किल आम्ही जी घेतलेली ती मॅन्डेटरी का, कारण त्याच्यामध्ये तुमचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो. ओके, दॅट इज व्हॉट वी जस्ट वॉन्ट की तुमचा कॉन्फिडन्स लेवल चांगल्या लेवलला झाला पाहिजे. कारण ऍट द एंड तुम्ही याच्या PPTs वगैरे सर्व देणार, प्रेझेंटेशन देणार. सो वी वॉन्ट दॅट एव्हरी वन मस्ट गो विथ अ पॉझिटिव्ह आउटपुट विथ दिस. ओके, त्यामुळे तुम्हाला हे खूप क्लिअर राहील की आपल्याला स्पेसिफिकली कशा प्रकारे सॉफ्ट स्किलचे कंटेंट क्रिएट करायचे. आता तुमच्या कॉलेजला जे वीकली रिपोर्ट लागतो, प्रत्येकाने 200 पेजेसची एक नोटबुक करायची. लेक्चरला येताना ती घेऊन यायची.
ओके, 2 नोटबुक असतील तुमच्या, 200 पेजेसची एक नोट्ससाठी असेल, जे आपण डेली लर्निंग करतोय त्या नोट्स मी प्रोव्हाइड करेन, पण तुम्ही हँड रिटन पण नोट्स हवे. अँड सेकंड, यू गाईज विल हॅव वन मोर फॉर डेली डायरी. दररोज आपण काय केलं हे त्या डेली डायरीमध्ये मेन्शन हवं. त्याचं रिझन असं आहे की मला पण काल खाल्लं काय त्या लक्षात राहत नाही, तुम्हाला पण लक्षात नसेल राहत. सो त्यामुळे आपल्याला हे पहिल्या दिवसापासून आपण काय शिकलो शेवटच्या दिवसापर्यंत याची एक यादी हवी. ओके, सर्वांना क्लिअर आहे काय करणार आहे आपण ते? सर्वांना येस बेटा. ओके, सो आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग परत रिझ्यूम करूया. ठीक आहे, एक 5 मिनिटाचा ब्रेक. सो जे ऑनलाईन मेंबर्स आहेत त्यांनी एक्झिट करून परत एकदा जॉईन करायचं आहे. जे ऑनलाईन मेंबर आहेत ते